तुळजापूरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार. वर्दळीच्या क्रांती चौकात 19 वर्षीय युवकाची धारदार हत्याराने हत्या. सुनील प्लाझा समोर घडली घटना. भाविकांची गर्दी असलेल्या रस्त्यावर खून. एसटी कॉलनीतील कृष्णा अनंत रसाळ यांच्या उपचारादरम्यान मृत्यू. आरोपी फरार. तुळजापूर शहरातील अतिवर्दळीच्या क्रांती चौक सुनील प्लाझा समोर मध्यरात्री घडलेल्या निर्गुण हत्येने संपूर्ण शहर हादरून गेलं आहे. भाविकांची आणि नागरिकांची सतत वर्दळ असलेल्या या भागात घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मृत युवकाचं नाव कृष्णा अनंत रसाळ व 19 वर्ष, राहणार एसटी कॉलनी तुळजापूर असं असून दिनांक 2 मेच्या रात्री ते 3 मेच्या पहाटे 12:30 वाजेच्या सुमारास कृष्णा व एका अज्ञात व्यक्तीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. सुरुवातीला साधा वाद वाटणारी ही घटना अचानक विकोपाला जाऊन त्याचे रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात झाले. वादाच्या भरात अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने कृष्णा रसाळ यांच्या गळ्यावर सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कृष्णा मदतीसाठी तडफडत असताना नागरिकांनी तात्काळ धाव घेत त्यांना तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी हलवण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी त्यांना सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र मोठ्या प्रमाणावर झालेल्या रक्तस्रावामुळे दिनांक 3 मेच्या दुपारी 12 ते 12:30 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान कृष्णा रसाळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे, पोलीस हवालदार बालाजी कामतकर व इतर कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. विशेष म्हणजे ही घटना ज्या ठिकाणी घडली तो परिसर अत्यंत वर्दळीचा आहे. बस स्थानक परिसरात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि पुढे दीपक चौक असा हा मुख्य रस्ता असून या मार्गावर सातत्याने भाविकांची व नागरिकांची मोठी वर्दळ असते. अशा गजबजलेल्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे शहरात भीतीचे सावट पसरले आहे. या प्रकरणामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आरोपी फरार आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली असून तपास वेगात सुरू आहे.